नमस्कार मंडळी, नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, आजचा जो विषय आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे ना, आपल्या कामाचा होणार आहे, आपल्या कामी येणार आहे। कारण काय, समाजामध्ये, आपल्या गल्लीबोळामध्ये, आपल्या खेडेगावामध्ये, आपल्या शहर वस्तीमध्ये, शहरामध्ये जे जे आपल्याला पाहायला भेटलं, जे जे मला अनुभवायला भेटलं, जे जे डोळ्यानं दिसलं, कानानं ऐकायला भेटलं, अशा सर्व गोष्टी एकत्रित करून आपल्या समोर गाठोडं सोडावं, त्यासाठी म्हणून आवर्जून बसलो। आपल्याला समजायला पाहिजे, आपल्या मित्रमंडळीच्या कानावर पाहिजे, त्याला पण थोडीफार माहिती भेटायला पाहिजे, म्हणून आपल्या समोर हा विषय मांडायचं ठरलं। आणि खरंच आनंद झाला की बा माझ्या मित्रमंडळीला हे कळवायला मला वेळ मिळाला। दोघायला बी, मित्राला बी आणि मैत्रीला बी, बंधूला बी, भगिनीला बी। हा विषय आज जो मी तुमच्या समोर मांडणार आहे, हा एका नवरा बायकोचा आहे, कौटुंबिक विषय होणार आहे, पारिवारिक विषय होणार आहे। आणि हा कौटुंबिक विषय, प्रत्येकाला कुटुंब असतंय, प्रत्येकाला परिवार असतो, प्रत्येकाला मन असते। या गोष्टीमुळे प्रत्येक विषय आपले कौटुंबिक असतात, तुम्हाला पटणारे असतात, तुम्हाला काहीतरी सुझाव देणारे असतात। तशातलाच एक बोध घ्यायचो का व्हिडिओ आज मी तुमच्या समोर आवर्जून घेऊन आलो। काय मित्रांनो, तुमच्या पण कानावर असलं पाहिजे, तुम्हाला पण माहीत असलं पाहिजे, तुम्हाला पण जाण असली पाहिजे ह्या गोष्टीची, जी गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे। पती पत्नी लहान वय असतंय, शालेय जीवन असतंय, शालेय जीवनामध्ये हुडपणा असतो, त्या गोष्टीची जाण नसते, त्या गोष्टीचा अनुभव नसतो, समोर काय घडतंय याची काहीही माहिती नसते। त्या माहिती नसल्यामुळं सहज काही मुलाकडून, मुलीकडून थोडं वाईट वळणाकडे जाण्याचा प्रयत्न होतो। चुकीचं सांगणार नाही, त्यांना आनंद असतो। प्रेम म्हणजे, प्रेम कोणालाच कडू लागणारी वस्तू नाही। प्रेम हे गुलचिट लागतं, प्रत्येकाला हवंसं वाटतं आणि त्या रस्त्यानं आपण जायलाच पाहिजे असं वाटतं। कोणतरी सांगितलंय की बुवा प्रेम हे एक मधाच्या बोटासारखं असतंय, मध जेवढं चाटत बससान तेवढं ते गोड लागत जाईन, जेवढं चाटत बससान तेवढं गोड लागत जाईन। आणि ती गोष्ट खरी पण आहे, मधाच्या गोडीसारखं हे प्रेम आहे, बरोबर ना। याच्यामध्ये ते वय, माणसाचं वय थोडं वेगळं असतं। पा माणूस झाला 25ला 30ला जो जवान, तो माणूस, तो त्याच्या भावना वेगळ्या असतात, लग्न झाल्यानंतरच्या भावना वेगळ्या। पण जे लग्नाच्या काळाच्या अगोदरचा काळ आपण विचार जर केला तर शालेय जीवन असते। शालेय जीवनानंतर कॉलेज जीवन तयार होते आणि या कॉलेज जीवनामध्ये असा माणूस म्हणजे मुलं असे हुरळून जातात आणि त्याला एक वेगळ्याच गुलाबी हवेची एक लहर त्याला स्पर्शून जाते आणि त्याचं मन आनंदून जातं। पोरानं पोरीकडं पाहून हसायचं, पोरीनं पोराकडं पाहून हसायचं, लाईन मारणे, तवा म्हणायचे लाईन मारू राहिले, लाईन मारणे हा विषय तोच आपल्याला आता समोर मांडायचा आहे की बुवा हे एकमेकाच्या प्रेमात गुंतणे, त्याचं पुढं काय परिणाम होणार आहे, हे चांगल्यासाठी करतोय का वाईटासाठी करतोय, याचे परिणाम वाईट निघणार आहेत का चांगले निघणार आहेत, याचं कोणाला काही घेणं देणं नसतंय, माहीत बी नसतंय। गंज त्या टायमाला कळालं बी की याचे दुष्परिणाम भोगावं लागतील, याचा असं होईन, तसं होईन, झगडे होतील, टोले खाणं पडतील, काही जरी झालं तरी आक्षेप, तरी सहन करायची वृत्ती त्या काळी त्या कॉलेज कुमारलं, त्या शालेय जीवनामधल्या मुलालं, त्या कॉलेजमधल्या मुलालं, त्या शाळेमधल्या मुलीलं, त्या कॉलेजमधल्या मुलीलं आक्षेप करतात। ठीक आहे, ते बाकीचं सगळं पाहत बसता येईल, वेळ प्रसंगी एकमेकासाठी जीव द्यायचा काय टाईम पडला तरी बेहतर, बरोबर ना। तर त्यो काळ गुलाबी काळ म्हणता येईल, हवासा काळ म्हणता येईल, एक गुबगुबीत गुदगुल्या करणारा काळ म्हणता येईल।
तुम्हाला कदाचित या गोष्टीचा अनुभव असेल. तुम्ही प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मुलगा, मला तरी असं वाटतंय 80% तरी मी सांगू शकतो छाती ठोक की प्रत्येक मुलानं शालेय जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये थोडी तरी त्याला प्रेमाची झालर लागलीच असेल, थोडंफार प्रेम घडलंच असेल. भले लफडं नसल झालं, पण एकमेकाला पाहून एकमेकाकडे हसणं तरी झालं असेल, थोडीफार नजरानजर खुणवा खुणवी तरी झाली असेल. इथपर्यंत प्रत्येक जणाचं घडतंय. मुलीच्या बाबतीत घडतंय, मुलाच्या बाबतीत घडतंय. खोटं सांगणार नाही. स्वतःच्या मनाला विचारा. तुम्ही मनाला विचारल्यानंतर तुम्हाला समजन भाऊ सांगू राहिलेत, खरं सांगू राहिलेत. पण ह्या प्रेम संबंध घडतात. हे थोडक्यातले प्रेम संबंध झाले. ज्याचं थोडंफार घडलं, एखाद्या वहीच्या पानासारखं घडलं, काम पडलं, फाडलं, फेकून दिलं. हे प्रेम. हे प्रेम वेगळं की घडलंय, थोडंफार नाही जमलं तर फाडलंय आणि फेकून दिलंय. पण काही जणांचे प्रेम असे असतात की बिलकुल घनिष्ठ होतात, एकमेक गुंतून जातात. परिणाम एकमेकाला एकमेकाच्या घरचे चेंदू काढतात, सहन करतात. लय घडतं, ते लय घडतं. शेवटी काही जण लग्न करतात, काही जणांचे लग्न होत नाही, काही जण तसे मारतात प्रेमात. ह्या घडलेल्या गोष्टी, हे घडलेला अनुभव पाहिलेला, हे घडतंयच प्रेमातलं. कधी कधी एका मुलाला 2-2, 3-3, 4-4, 5-5 पोरी हिंडायला फिरायला, प्रेम करायला, गुलाबी प्रेम. 5-5 पोरी एका पोराकड. कॉलेज जीवनामध्ये बापाला लुटायचंय आणि इकडं पोरीला खर्च, पोरीवर खर्च करायचा. बाप मजुरी करत असन, त्याची तमा नाही, त्याचं घेणं देणं नाही, काही गरज नाही. पण इकडं काही सांगून मला इतक्या पैशाचं काम आहे, मला तितक्या पैशाचं काम आहे. पैशाचं सांगून बापाकडून पैसे लुबाडून, आईकडून पैसे लुबाडून पोरीवर खर्च करायचा आहे. हे पोराची गोष्ट. पोरीचं पण तसंच आहे. पूर्वी तर एवढा पैसा नसायचा खर्च करायसाठी पोरीवर. आता पोरीवर खर्च करायसाठी भरपूरसा पैसा आहे पोरायकडं. पॉकेट मनी म्हणून बापाकडून माईकडून का घेणं व्हाय ना, पैसा आहे. पोरीच्या रिचार्ज सगट आता पैसे पोरायकडून घेतात. सर्व खर्च हा पोरायकडून असतो. आणि एका मुलीला, खरं सांगतो, खोटं सांगणार नाही, प्रत्येकीला नसल, त्याच्याबद्दल मी प्रत्येकीचं नाव घेणार नाही. पण प्रत्येक मुलीला जरी नसलं तरी काही मुलीला 5-5 बॉयफ्रेंड आहेत, 5-5 मुलं ठेवेलेत, 5-5 पोरायसंग हिंडायला तयारी आहे. हिंडतात, मी पाहिलंय. 5-5 कशाला म्हणतात? किती कॅपॅसिटी पाहते. दिसायला छोटी पण करामती मोठी. तशातली गोष्ट. एका मुलीकडं 5-5 मुलं आहे, एका मुलाकडं 5-5 मुली आहे प्रेमासाठी. आणि हेच प्रेम नंतर तुम्हाला त्या काळी एक तर पूर्वार्ध चांगला घ्या, नाही तर तुमचा उत्तरार्ध चांगला घ्या. कोणता तरी पूर्वार्ध जर तुमचा चांगला गेला असेल, आनंदाचा गेला असेल, तर तुमचा उत्तरार्ध खराब जातो. आणि तुमचा पूर्वार्ध जर खराब गेला असेल तर तुमचा उत्तरार्ध मात्र चांगला जातो, खुशीचा जातो, आनंदाचा जातो. प्रेमाचं जीवन हे जर तुम्ही पहिल्यानं चांगलं उपभोगलं, आनंदी जीवन जगलं, तर मात्र तुम्ही नंतरच्या काळामध्ये दुःखी होता आणि तुम्ही दुःखच भोगावं लागते. तुमचे लग्न झालेत, बोलायसाठी बसलो, सांगायसाठी बसलो म्हणून सांगतो. प्रेम तुमचं घडलं असन चांगली गोष्ट आहे. पण प्रेम घडल्यानंतर तुमचं लग्न झाल्यानंतर प्रेमातच लग्न झालं असन, ती गोष्ट थोडी वेगळी ठेवू आता. की बा प्रेमात गोष्ट लग्न झालं असन, ठीक आहे बा, सगळ्याचेच होत नाही, पण ज्याचे झाले असतील त्याचं अभिनंदन, ते थोडं साईडला ठेवू. पण ज्या मुलाचं मुलीचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं जसं घडतंय आता, कोणाचं कुठल्या सोयऱ्या संबंधात म्हणा, कुठल्या जवळच्या गावात म्हणा, दूरच्या गावात म्हणा, एखाद्या शहरात म्हणा, कुठं बी लग्न जुळून येते, ते लग्न करतात. आणि त्यांनी लग्न केल्यानंतर
लय सुंदर बायको आहे, लयच काळजात उतरेले, लयच कोमले, आणि सगळं गाव सांगू राहिलं की बा तो करून आणलेल्या बायको सारखी बायको इथं गावात कोणाजवळ नाही, कोणाकडं नाही. असं जर कोण म्हणलं तर जास्त उरळून जाऊ नका. बायको बी तिला बी कोण जर म्हणलं असं तुला एक नंबर नवरा भेटलाय, असा बंध्या जिल्ह्यात नाही, असं जर म्हणलं तर तिनं बी जास्त उरळून जायचं काम नाही. आणि नवरा बायको एकमेकाला मस्त गुलाबी एकमेकाच्या मिठीत बसल्यानंतर गोड गोड बोलायला लागतात. त्या टायमाला गोड गोड बोलल्यानंतर अंथरुणावर पसरल्यानंतर खरट तुरट सांगू राहिलो, राग आला असेल तर तोंडावर बोला, कमेंट करा. काय आहे ना, मस्त जेवणं खावणं झाले, मस्त पायाला आडी मारून मस्त काही पसरले ना एकमेकाजवळ, त्या टायमाला यायला मोठे खोडसाळ सवय असती, बेकार सवय असती. ह्या गोष्टी हाताळू नका. तुम्हाला मी प्रथम सतर्क करू राहिलो. काय लय बुरट खसालत, लय वेगळी खसालतीचे पोरं पोरी येतात. काय आहे ना, पोराला जर पुरीनं जर घेतलं ना जवळ, लग्न झालेल्या पोराला जवळ घेतलं की हा सगळं सांगून टाकतो, खूप छान आहेस तू. पूर्वीचाच मला अनुभव येतोय. माझ्याकडे बी 2-4 मुली होत्या, छान होत्या, तुझ्यापेक्षा नव्हत्या म्हणा इतक्या तितक्या सुंदर, पण काही सुंदर होत्या. आणि आम्ही खूप हिंडायचो, खूप हिंडलो, खूप फिरलो, लय मजा मारल्या. अशा तुम्ही एकदा त्या पोरीला म्हणले, तुम्हाला घोडे लागले म्हणून समजा. ह्या गोष्टीच्या वाटी जायचं नाही. तुमचे इकडं लाखानं लफडे असतं, पण बायकोला सांगायचं, तू ह्या पुढं हात ठेवून सांगतो, लग्नाच्या आधी आतापर्यंत बी मग कुठंच लफडं नाही, मला काही देणं घेणं नाही, मला काहीही नाही. तुझ्यासारखी एक सुंदर मुलगी मला बायको मिळाली, हेच मी माझं धन्य मानतो, भाग्य समजतो, असं म्हणा. आणि नेहमी म्हणा. आजच्या रातच्याला तसं म्हणायचं आणि उद्याच्या रातच्याला वेगळं म्हणायचं, असं नाही. आज म्हणायचं तू सुंदर आहे आणि उद्या म्हणायचं की तुझ्यासारख्या 56 होत्या माझ्या संग, असं म्हणायचं नाही. तिनं सुद्धा तिचे बी लाखानं लफडे असतील, लफडे आहेतच काट्याची. पोरीचे लफडे 100% आहेत. 10-20 पोरी 100रातल्या सोडल्या तर सुट्ट्यात, पण 80% पोरी मोकारच आहेत आणि त्या लफडे खोरच आहेत. हा तर काय ना, त्याचं जरी असलं, आता मायबापानं हात पिवळे करून दिले, लग्न करून दिलंय, आपलं चांगलं करून दिलंय, मायबाप खर्चात गेलेत, घरावरचे पत्र इकायचा टाईम येईल त्याच्यावर मायबापावर, त्याईनं काही का व्हायना त्याची झक मारली. आपलं लग्न करून दिलंय ना चांगला मुलगा पाहून, तर त्याच्या तिथं झक मारायची, चांगलंच राहायचं, त्याला सांगत सुटायचं नाही. त्यानं घेतले मस्त कवटाळीत घेतली, मस्त मिठीत मारली आणि चाललं बोलणं तवानेच ते विचारतो, सर का ग कसं आहे, होतं का काही तुला पण, तर ती लगेच हा 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 होतं ना, होतं एक होतं, अमुक आहे तमुक आहे, असं 1 होतं, 2 होतं, 3 होतं, 4 होतं, अशी दररोज एक अशी दर सांगत गेली तर 10 दिवसाचा कोठा पूर्ण होतो. 10 दिवसाचा कोठा पूर्ण झाल्यानंतर 11व्या दिवशी मात्र तिच्यावर प्रसंग वेगळा येतो आणि दोघं नवरा बायकोचे एकमेकाबद्दलचे विचार छिन्न विछिन्न होतात. जे संबंध एक काय म्हणतात त्याला, ते बांधलेले 7 जन्माच्या गाठी बांधलेल्या ह्या तटातट तुटायला लागतात आणि माणसं सुटायला लागतात. ती त्याच्यापासून विभक्त व्हायला लागते, हा तिच्यापासून विभक्त व्हायला लागतात. प्रेम हे काय असतं हे राहत नाही. प्रेमाचा भंग होतो. आयुष्य जिच्या समोर आता काढायचं असतंय तीच मनातून उतरती. जिला ज्या माणसासोबत आयुष्य काढायचं असतंय, ज्या मुलासोबत आयुष्य काढायचं असतंय, 7 जन्माचं जन्मभर राहायचं असतंय, 7 जन्म साथ निभाएंगे, तिथं एकमेका मनात कडू विष कालवल्या जाते आणि दोघं एकमेकापासून विभक्त होतात, दोघं एकमेकाचे दुश्मन बनतात, वेळ प्रसंगी झगडे होतात आणि अशा झगड्यामधून वेळ प्रसंगी त्याला एकमेकाला जीव सुद्धा द्यावा लागतो, त्याला मृत्यू सुद्धा होतो आणि ते बिचारे संसारापासून दूर चालल्या जातात. बरोबर ना. त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही किती खोडीचे असले तरी तुमची खोड तुमच्या मनात राहू द्या, मेल्यानंतर ती तुमच्या संग जाऊ द्या, पण तोपर्यंत बायकोला सांगू नका की माझ्याकडे किती मुली होत्या, मी किती मुली ठेवल्या होत्या, मी किती मुली वापरल्यात. त्या गोष्टीचं गरज नाही. तिनं बी सुद्धा
तिनं बी लय लाडात यायचं नाही, कोणाला सांगायचं नाही की बा माझ्याकडे बी झालतं असं प्रेम, केलतं असं प्रेम, होईल होता असं प्रेम, खूप छान होता त्यो, त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं पण नाही जमलं काही कारणानं म्हणून मी तुमच्याकडे आले. सांगू नको बिचारे, ह्या गोष्टी तुझ्या सांग काळजात राहू दे. नवरा दिलाय ना मायबापानं करून, सोन्यासारखा आहे, चांगला आहे, दिलाय ना करून चांगला आहे, त्याच्यासोबत म्हातारी होईपर्यंत राय, त्याला बी म्हातारपणापर्यंत प्रेम दे. आणि त्याला बी सांगतो तू बी त्या बिचारीला म्हातारपणापर्यंत प्रेम दे. जीवन सुखी होईल हो. सुखी जीवन करायचं असेल तर तुमच्याकडून घडलेल्या चुका, तुमच्याकडून झालेल्या चुका एकदम गाठोडं बांधून हृदयात कुठंतरी ठासून ठेवून द्या, नाही तर त्याची जाळफूक करा, पण कोणापुढं मांडू नका. तुम्ही कोणापुढं मांडलं ना, तुम्हाला सांगताना मस्त हवा हवं वाटन, पण नंतर तुम्हाला सजा भेटन. त्याच्यामुळं मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगितलंय हे कसं वाटलंय तुम्हाला, खरंच ह्या गोष्टी खऱ्या आहे का? जर आवडला असेल तर लाईक करा, जर आवडला असेल तर मित्राला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ह्या व्हिडिओची काय तुम्हाला खरंच मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नंतर पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.